सर्वांना माझा नमस्कार. मी सरिता भंडारी तुमचं स्वागत करते योग सरिता या YouTube चॅनेलवर. आपण सगळेच सुंदर, छान आणि आरोग्यदायी दिसण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. परंतु पोट वाढल्याने आपल्याला चांगले कपडेही घालता येत नाही. पोटावरील अतिरिक्त चरबीमुळे आपला आत्मविश्वास कमी होतो आणि आपल्याला ताण जाणवतो. तर मग आज मी तुम्हाला पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी, पोटावरील फॅट कमी करण्यासाठी अगदी सोपी पण प्रभावी योगासने सांगणार आहे. तर चला सुरुवात करूया. योगासना करण्यापूर्वी शरीर योगासनांसाठी तयार होणं आवश्यक आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपण वॉर्मअप करूया. वॉर्मअप करण्यासाठी बघा, दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फूट अंतर घ्या. आपण ट्विस्टिंग करणार आहोत. श्वास घेत दोन्ही हात कमरेवर, 1 2 ला श्वास सोडत डावीकडे वळायचा आहे, 2 शक्य तेवढं डावीकडे वळण्याचा प्रयत्न करा. पाय हलवायचे नाहीयेत. 3 ला श्वास घेत सरळ व्हायचं आहे, 3 4 ला श्वास सोडत उजवीकडे वळायचा आहे, 4 शक्य तेवढं उजवीकडे वळण्याचा प्रयत्न करा. 5 ला सरळ व्हायचं आहे, 5 आपण परत एकदा करूया. दोन्ही हात कमरेवर, 1 2 डावीकडे श्वास घेत सरळ, 3 श्वास सोडत उजवीकडे, 4 श्वास घेत सरळ, 5 हात खाली करू. दुसरा वॉर्मअप करणार आहोत. बघा, पायांमध्ये अंतर वाढवायचं आहे. शक्य तेवढं तुम्हाला जमेल तेवढं दोन्ही पायांमध्ये अंतर या पद्धतीने वाढवायचं आहे आणि डाव्या पायाला उजव्या हाताने स्पर्श करायचा आहे, तर उजव्या पायाला डाव्या हाताने स्पर्श करायचा आहे. चला, श्वास सोडत खाली, 1 जास्तीत जास्त डाव्या हाताकडे बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. शरीराचा तोल सावरून धरायचा आहे. त्यानंतर डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करायचा आहे, 2 या पद्धतीने आपण 7 ते 8 वेळा किंवा तुम्हाला शक्य तेवढा वेळा हे वॉर्मअप करायचं आहे. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. छान. आता आपलं शरीर योगासन करण्यासाठी तयार झालेलं आहे. आता आपण भुजंगासन करणार आहोत. भुजंगासन करताना आता आपल्याला दंड स्थितीतून शयन स्थितीमध्ये जायचं आहे. पोटावर झोपायचं आहे, त्यामुळे योग्य पद्धत वापरायची. या पद्धतीने अशा प्रकारे पोटावर झोपायचं आहे. हनुवटी जमिनीला टेकलेली, नजर समोर. भुजंगासन 1 ला हात छातीजवळ घ्यायचे आहेत, श्वास सोडून, 1 त्याच वेळी कपाळ जमिनीला टेकलेले. 2 ला हात सरळ होईपर्यंत मान मागे खेचण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास घेत 2 होल्ड, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावधान आसन स्थिती सोडत आहोत. श्वास सोडत कपाळ जमिनीला टेकायचं आहे. 1 2 ला हात सरळ, हनुवटी जमिनीला टेकली, 2 भुजंगासन पूर्ण. आता आपण धनुरासन करणार आहोत. 1 ला श्वास घेत दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. 1 पायांमध्ये 6 ते 8 इंच अंतर ठेवायचं आहे. 2 ला
श्वास सोडत हातांनी पाय पकडायचे आहेत. 2 या पद्धतीने. 3 ला श्वास घेत मान वर उचलायचे आहे आणि हातांनी पाय व पायांनी हात ओढण्याचा प्रयत्न करायचा आहे. 3 आसन स्थिती पूर्ण. होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावधान, आपण आसन सोडणार आहोत. 1 ला श्वास सोडत जमिनीवर यायचं आहे. 1 हनुवटी जमिनीला टेकलेली. 2 ला हात सरळ आणि पायही सरळ. 2 धनुरासन पूर्ण. आता आपण उत्तान पादासन करणार आहोत. यामध्ये पाठीवर झोपायचं आहे. या पद्धतीने व्यवस्थित स्थिती बदल करताना लक्ष द्या. अशा प्रकारे आपल्याला पाठीवर झोपायचं आहे. हे आसन फक्त 1 या अंकातच आहे. श्वास घेत दोन्ही पाय कमरेमध्ये सरळ करायचे आहेत. 1 होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावधान, आसन सोडत आहोत. श्वास सोडत पाय जमिनीवर. 1 उत्तन पादासन हे आपल्याला 4 ते 5 वेळा करायचं आहे. जर तुमचे पाय जास्त सरळ होत नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने वाकवून पोटाजवळ मांड्या आणून मग पाय वर नेऊ शकता. या पद्धतीने किंवा थोडे अशा पद्धतीने पण करू शकता. पाय सरळ, असे तिरपे पाय ठेवले तरी चालतील. पाय खाली. आता आपण नौकासन करणार आहोत. नौकासनात पाय 30 अंशापर्यंत वर आणायचे आहेत अशा पद्धतीने आणि कंबर उचलून हात या पद्धतीने सरळ ठेवायचे आहेत. बघा, 1 ला पाय 30 अंशापर्यंत वर उचला. 1 2 ला हात जास्तीत जास्त सरळ, मान उचललेली, श्वास घेत. 2 अशा या पद्धतीने जमत नसेल तर तुम्ही या पद्धतीने हात टेकवायचे आहेत आणि मग हात सरळ करून या पद्धतीने ठेवायचा आहे. होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आसन खाली घ्यायचं आहे. या पद्धतीने जर नौकासन तुम्हाला करणं जमत नसेल तर तुम्ही शरीराचे पाय आहे वर उचलायचे आहेत आणि या पद्धतीने आणि हात वर उचलून हात असे मांडीला पकडून वर यायचं आहे. हळूहळू अभ्यास वाढला की नौकासन करणे तुम्हाला जमणार आहे. आता आपण पवन मुक्तासन करणार आहोत. पवन मुक्तासन श्वास घेत दोन्ही पाय छातीजवळ आणायचे आहेत. गुडघ्यात वाकवून 1 या पद्धतीने. 2 ला श्वास सोडत दोन्ही हातांनी पाय पकडायचे आहेत. 2 या पद्धतीने आणि मान जास्तीत जास्त वर उचलण्याचा प्रयत्न करायचा. होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावधान, आसन सोडत आहोत. 1 ला श्वास सोडत खाली यायचं आहे. 1 दोन्ही हात सरळ. 2 ला दोन्ही पाय सरळ. आता आपण
शेवटचं आणि आवडीचं आसन असं शवासन करणार आहोत. शवासनामध्ये 1 ला दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फूट अंतर, 1, 2 ला दोन्ही हात शरीरापासून 5 ते 6 इंच दूर, 2, तळवे आकाशाच्या बाजूला, 3 ला मान डावीकडे किंवा उजवीकडे वळलेली, 3, डोळे बंद. आपलं संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. शयन स्थिती, शवासन, विश्रांतीचे आसन. आता आपण 3-4 योगासनांचे प्रकार केलेले आहेत, त्यामुळे शरीराला विश्रांतीची आवश्यकता आहे. मनात कुठलाही विचार नाही, शरीरावर कुठल्याही प्रकारचा ताण नाही. जिथे ताण जाणवत असेल तिथे मनाने जा आणि तेथील ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. रिलॅक्स. शवासन. हे आसन 1 ते 2 मिनिट करायचं आहे. शवासन. विश्राम. सावधान. हे आसन आपण सोडणार आहोत. 1 ला मान सरळ, डोळे अलगद उघडलेले, 2 ला दोन्ही हात जवळ, 3 ला दोन्ही पाय जुळलेले. शांतपणे उठून बसायचं आहे. अशा प्रकारे सर्व आसनं आपण पूर्ण केलेली आहेत. ही जर आसनं तुम्ही रोज केली, यांचा जर तुम्ही सराव करून दिवसेंदिवस जर तुम्ही हा सराव वाढवत नेला तर 100% पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते. सो फ्रेंड्स, कराल ना ही सर्व आसनं तुम्ही? तुमच्यामध्ये काय फरक पडला जर ही आसनं करून, तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि अशाच वेगवेगळ्या पुढच्या व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अँड द लास्ट, थँक यू सो मच फ्रेंड्स. योग करा, निरोगी राहा.